नमस्कार, तुम्ही पाहत आहात MTV न्यूज मराठी न्यूज चॅनल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी बघत रहा MTV न्यूज मराठी न्यूज चॅनल। राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी कृषी विभागाच्या आढाव्यात महत्त्वाचे निर्देश दिले आहे। दर 10 वर्षांनी एकदा पावसाचे प्रमाण कमी होते, मात्र यंदा धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा असल्याने कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास प्रशासन तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। पावसात खंड पडल्यास दुबार पेरणीची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे आदेश देण्यात आले आहे, असे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलले। बघा ही खास रिपोर्ट। दर 10 वर्षांनी 1 वर्षात पावसाचा प्रमाण खूप अत्यल्प असतो। मागच्या दशकामध्ये 2017 मध्ये अशी परिस्थिती होती, परंतु यावर्षी जरी एल निनोचा प्रभाव असला परंतु आपल्या जिल्ह्याच्या धरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे आणि साधारणतः जो सरासरी पाऊस आहे त्यापेक्षा थोडा पाऊस कमी जरी पडला तरी आपण पूर्णपणे परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रिपेअर्ड आहोत। एक शक्यता आहे की पावसाने खूप जास्त गॅप दिली तर लोकांना दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे योग्य प्रबोधन, पाण्याचा योग्य नियोजन आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीने या परिस्थितीला समोर जाता येईल आणि कुठल्याही पद्धतीची परिस्थिती उद्भवली तर त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पूर्णपणे सज्ज राहावे अशा पद्धतीचे निर्देश दिले। कृषी विभागाच्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या शेतामध्ये जाऊन त्यांचे फोटो अपलोड करून जिओ टॅगिंग करावी, जेणेकरून सरकारचे सर्व अधिकारी फील्डवर आहे अशा पद्धतीच्या सूचना त्यांना देण्यात आल्या। क्रॉप डायव्हर्सिफिकेशनच्या संदर्भामध्ये सूचना देण्यात आल्या। डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी प्लॅनप्रमाणे विकसित महाराष्ट्र 2047शी सुसंगत कृषी विभागाची वाटचाल कशी राहील, त्याचं उद्दिष्ट कसं राहील, आपला पुढची योजनेची अंमलबजावणी करताना सर्व योजना सॅच्युरेशन मोडमध्ये कसं जाता येईल, ज्यांना पाणी नाही त्यांना पाण्याची व्यवस्था कशी करता येईल, आदिवासी शेतकऱ्यांना बोरवेल कसं देता येईल, सोलर पंप कसं देता येईल, पाईपची अरेंजमेंट कशी करून देता येईल, एकंदरीत कृषी विभागाच्या सर्व सेक्टरवरचा आम्ही आढावा घेतला आणि त्या दृष्टीने योग्य नियोजन करण्याच्या सूचना विभागाला दिलेल्या आहेत। ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या MTV न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।